28 जानेवारीला अपघातामध्ये अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर अगदी 4च दिवसामध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र आता त्यांच्या शपथेवरती एका व्यक्तीने आक्षेप घेतलेला आहे. तो आक्षेप नेमका काय आहे आणि त्याला काय उत्तर देण्यात आलेलं आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर खरं तर अनेक राजकीय प्रश्न निर्माण झालेले होते आणि अजित पवार यांची जागा कोण घेणार हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. मात्र अगदी काही दिवसामध्ये सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आता त्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा झालेल्या आहेत. 31 जानेवारीला त्यांनी ही शपथ घेतलेली होती. त्यावेळेसचे राज्यपाल असणारे आचार्य देवव्रत यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र 4च दिवसामध्ये त्यांचा शपथविधी हा बेकायदेशीर ठरला असं पत्र खुद्द राज्यपालांना देण्यात आलं आणि पुन्हा शपथ घ्यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली. विशेषतः ही मागणी कोणी केलेली आहे तर वर्धा इथले ऍडव्होकेट हर्षवर्धन शोभा बाबाराव गोडघाटे या व्यक्तीने, या वकिलांनी राज्यपालांना असं एक पत्र दिलं आणि त्यामध्ये त्यांनी या शपथविधीवरती आक्षेप घेतलेला होता. आता त्यांचं म्हणणं नेमकं काय होतं, की त्यांचं म्हणणं असं होतं, की एक नमुना असतो आणि त्या नमुन्याच्या पद्धतीनेच म्हणजे तुम्हाला ती शपथ घ्यावी लागते. उदाहरणार्थ ती वाक्य यापूर्वी सुद्धा तुम्ही ऐकली असेल, की मी XYZ ईश्वर साक्ष शपथ घेतो किंवा घेते, की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो, की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी पुढे जे काही नाव असेल ते राज्याचा मंत्री म्हणून माझी कर्तव्ये निष्ठापूर्वक सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेन. अशा पद्धतीची ही शपथ आहे. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे किंवा त्या पत्रामध्ये गोडघाटे यांनी असं म्हटलेलं आहे, की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री या शब्दाचा उल्लेख केलेला आहे आणि खरं तर उपमुख्यमंत्री पदाची जी तरतूद आहे ती संविधानामध्ये कुठेही नाही आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं दोनदा म्हटलं तर ही बाब जी आहे ती बेकायदेशीर ठरते. पवार यांनी मंत्रिपदाच्या नमूद नमुन्यानुसार शपथ घ्यावी, अन्यथा भारतीय संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्यांकडून खुलेआम त्याच संविधानाचे उल्लंघन होत असल्याचा संदेश जाईल, असं गोडघाटे यांनी नमूद केले. त्यांचं असं म्हणणं आहे, की जसं मुख्यमंत्री पद आपलं संविधानिक आहे, इतर मंत्रीपद आहेत, मात्र उपमुख्यमंत्री पद हे तसं बनवलेलं आहे. त्यामुळे त्याला संविधानिक आधार नसल्यामुळे आणि पवार यांनी शपथ घेत असताना दोनदा मी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेते असा उल्लेख केल्यामुळे ती शपथ जी आहे ती म्हणजे कायदेशीर नाहीये, बेकायदेशीर आहे, म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा शपथ घ्यावी असं म्हणणं आहे. मात्र शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.